नारायण नारायण, तुम्ही अगदी योग्य ते ओळखलेत. मी खरं तर आख्यानासंबंधीच विचारणा करण्यासाठी आलो होतो. पण आख्यानासाठी जर बानू येणार असेल तर या आख्यानासाठी माझी अनुमती नाही. हो, कळले मला ते. म्हणूनच मी तुमची बाजू समजून घेण्यासाठी अगदी तत्काळ, म्हणजे अगदी एका क्षणाचाही विलंब न करता इथे आलो. मुनिवर, माझा तुमच्यावर विश्वास होता, म्हणजे अजूनही आहेच. कारण आतापर्यंत मला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला दिली आहेत. पण जर तुम्ही इथे बानूचे गुरु म्हणून बानूची बाजू मांडायला आला असाल तर तुम्हाला कोणतीही माहिती मिळणार नाही, हे ध्यानात ठेवा. नारायण नारायण. देवी, आज मी इथे कोणाचाही गुरु म्हणून आलेलो नाही. मी केवळ या शिवलीलेत माझ्यावर सोपवलेले दायित्व पूर्ण करतो आहे. मला केवळ इतकेच जाणून घ्यायचे होते की तुमचा या आख्यानाला विरोध केवळ बानूगडावर येणार म्हणून आहे की आणखी कोणते कारण आहे? नाही, अजून कोणतेही कारण नाही मुनिवर. पण बानूला मी कधीही गडावर पाऊल ठेवू देणार नाही. देवी, तुमच्या एक गोष्ट कदाचित ध्यानात आली नसेल. ती कोणती? देवी, या आख्यानाचे प्रयोजन हे लोकांना मल्हारी चरित्र समजावे म्हणून आहेच. कृतयुगातील मार्तंड भैरवांच्या या शिवलीलेत होणाऱ्या या आख्यानाच्या समाप्तीनंतर श्री खंडेरायांचे अवतार कार्य पूर्ण होईल. आणि त्याच बरोबर तुम्ही आणि बानू यापैकी ज्यांना मूळ रूपाचे स्मरण प्रथम होईल त्यांना श्री खंडेरायांसमवेत त्यांच्या मूळ स्थानी जायला मिळेल. हे मला ठाऊक आहे मुनिवर. देवी, अहो तुम्हाला कदाचित ही गोष्ट ध्यानात आलेली नाही. अहो, तुम्हाला आणि बानूला तुमच्या मूळ रूपाचे स्मरण या आख्यानाच्या माध्यमातून होणारच आहे. हे माझ्या ध्यानातच आले नाही. नारायण नारायण, हेच तर मी सांगायला आलो आहे देवी. कोणाला मूळ रूपाचे स्मरण होणार त्याही पेक्षा कोणाला ते आधी होणार ही मुख्य गोष्ट आहे.